हॅलो गाईज, वटपौर्णिमा झाली आणि धीरेने दिलं मला सरप्राईज की आपण निघतोय महाबळेश्वरला आणि तेही दोघं. आता हे सरप्राईज माझ्यासाठी खूप भारी होतं. कुठेतरी असं वाटत होतं की दोघींनाही घेऊन जावं, पण पुन्हा पाऊस बघितला आणि असं वाटलं की नको, पावसामध्ये त्यांची ओढाताण होण्यापेक्षा नकोच आणि आपणच मज्जा करूया. आणि खूप दिवस आम्ही पावसामध्ये जायचं ठरवलेलं बाहेर कुठेतरी, पण नव्हतं गेलो आणि ठरवलेलं की जाऊया. पण हे असं जाणार होतं हे अजिबात माहीत नव्हतं. रस्त्यामध्ये चहा वगैरे घेतला आणि निघालो. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता वेगळाच काहीतरी, पण हे झालं वेगळंच. बिकॉज वटपौर्णिमा होती, माझा उपवास होता आणि त्यामध्ये ट्रॅव्हल करणं थोडं माझ्यासाठी अवघड होतं. म्हणून धीरजने मला आणखीन एक सरप्राईज दिलं. मला घेऊन गेलं आहे मानगाव ठिकाणी एका बिर्याणी शॉपवरती आणि खरंच तिकडची बिर्याणी खूप छान होती, जे आम्ही एन्जॉय केली आणि माझा उपवासही सोडला. आता तुम्ही म्हणाल की चिकन बिर्याणीवर उपवास कसा सुटतो, तर तो सुटतो बिकॉज ती मी आहे म्हणून. ॲक्च्युली मी उपवास कधी धरत नाही, धीरज मला कधी धरू देत नाही, पण मी असाच धरला होता आणि त्याने मला तो सोडायला पण लावला, तो पण असा. महाबळेश्वरला पोचलो, तिथे छान नदी लागली, तिथे फोटोज क्लिक केले, वरती गेलो आणि वरचा व्ह्यू कमाल होता. पाऊस होता, भुट्टा खाल्ला, मस्त सॉंग्स लावले होते, गाडी, सॉंग्स, हा पाऊस, तो भुट्टा, एक नंबर कॉम्बिनेशन. हे सगळं बघितलं, हा व्ह्यू एन्जॉय केला. थोडा वेळ इकडे थांबलो, पॉज घेतला, पण म्हटलं नाही, वरती जायचं, अंधाराच्या आतच पोचूया. आणि मग जो हा नजारा होता तो बघण्यासारखा होता. सगळीकडे अशी भीती वाटत होती की कुठून दगड पडेल की काय, कुठून काही कोसळेल की काय, पण तरी वरती तर जायचंच होतं. थोडेफार धबधबे होते छोटे मोठे, पाऊस एवढा जास्त नव्हता लकीली, तरी पण धुकं खूप जास्त होतं, त्यामुळे रोड थोडं दिसणं अवघड होतं. ही गाडी होती जी आम्हाला खूप जास्त इरिटेट करत होती, बिकॉज हे खूप स्लो जात होते आणि आम्हाला खूप कंटाळा आला होता. एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि कट मारून पुढे निघून गेलो, तेव्हा कुठे जीवात जीवाला. आणि मग नंतर हे बघा, एवढं असं वाटत होतं ना की आता किती वाजणार आहेत आणि किती नाही, पण अगदी 7-7:30पर्यंत आम्ही वरती पोचलो महाबळेश्वरला. वरती गेल्यानंतर प्रश्न असा होता की बुक तर आम्ही हॉटेल धीरजने आधीच केलं होतं, जिथे आम्ही नेहमीच जातो. तर ही होती आमची छोटीशी रूम, जी होती दोघांसाठीच फॉर अ 1 नाईट. आता आम्ही ठरवलं नव्हतं की आम्ही एकत्र राहणार की 2, पण सध्या तरी आम्ही 1 नाईटसाठी बुक केलं होतं. छान रात्र एन्जॉय केली, थोडा वेळ थांबलो आणि मग धीरज म्हणाला की किती थकली असशील तरी पण तुला खाली यायचं आहे. तर मग आम्ही दोघं गेलो खाली मार्केटमध्ये, कारण एवढ्या रील्स पाहिल्या होत्या ना मार्केटमध्ये सगळेजण छत्री घेऊन फिरत आहेत, तर मला तेही बघायचं होतं आणि ते खरंच मला एक्सपिरियन्स करायचं होतं. मग काय, लगेच रेडी झालो आणि दोघं निघालो छत्री घेऊन खाली. आणि खरंच जसं रीलमध्ये दिसत होतं ना अगदी तसं हा बाजार, हे धुकं आणि लोक छत्री घेऊन फिरतात आणि तेही शॉपिंग करतात. एवढं भारी व्ह्यू होता ना का काय सांगू. आणि मग वरती जाण्याची इच्छा